एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। प्रसाद लाड यांनी एमसीएच्या निवडणुकीतून आता माघार घेतली। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर घडामोडी घडलेल्या आहेत। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज केला होता, मात्र आता या निवडणुकीमधून लाड यांनी माघार घेतल्याचं कळतंय। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रसाद लाड यांनी एमसीएच्या निवडणुकीमधून आता माघार घेतलेली आहे। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला होता, मात्र या निवडणुकीमधून त्यांनी अखेर माघार घेतलेली आहे। एमसीएच्या निवडणुकी संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एमसीएच्या निवडणुकीतून आता प्रसाद लाड यांनी माघार घेतलेली आहे। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट पोहोचवतात। भाग्यश्री। नक्की शुभम, आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली होती। या भेटी दरम्यान त्यांनी एमसीए संदर्भात चर्चा देखील केली आणि या चर्चेनंतर आपण बघतोय तर प्रसाद लाड यांनी अर्ज जो आहे तो पाठी घेतलेला आहे। या व्यतिरिक्त आणखीन एक अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर जी सुनावणी होती ती देखील पूर्ण झालेली आहे आणि शहर दिवाणी न्यायालयाने त्याचा देखील रिझल्ट जो आहे तो राखीव ठेवलेला आहे। एकंदरीतच आता जर आपण बघितलं तर एकीकडे अजिंक्य नाईक यांना चांगल्या पद्धतीने एक सपोर्ट सिस्टीम आहे असं आपण म्हणू शकतो की लाड यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर साहजिकच अजिंक्य नाईक यांचं पारडं जड झालेलं पाहायला मिळतं। एमसीएच्या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते। त्यामध्ये जे खेळाडू नाहीये, ज्यांना खेळामधली माहिती नाही, ते देखील त्या एमसीएचे सदस्य आहेत आणि ती मतदार यादी जी आहे ती देखील तुम्ही चेक करा, अशा पद्धतीचे अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते। मात्र आता या क्षणी जर आपण बघतोय तर प्रसाद लाड यांनी यांच्या दोन सहकार्यांसह जो अर्ज आहे तो पाठी घेतलेला पाहायला मिळतो। अगदी भाग्यश्री, आपण पाहतो जशी ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक ही आता लक्षवेधक ठरलेली होती, तशाच पद्धतीनं या निवडणुकीत देखील अनेक रंगत येत असल्याचं पाहायला मिळालं। मध्यंतरी घडामोडी घडल्या। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर प्रसाद लाड यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। काहीतरी तडजोड झाली असेल का? नक्कीच यामध्ये काही ना काहीतरी तडजोड झाली असेल, कारण प्रत्येक वेळी आपण बघितलंय की अनेक वेळेला ज्या वेळेला अशा घटना घडल्या तर काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। पुन्हा एकदा संपर्क करूयाच। मात्र ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एमसीएच्या निवडणुकीमधून आता प्रसाद लाड यांनी माघार घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।